BMI म्हणजे काय? तुमचे आदर्श वजन किती असावे? नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रांजली पाटील. आपल्या वेट लॉस आणि वेट गेन मास्टर क्लास या मालिकेच्या दुसऱ्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. मागच्या भागात आपण वजन कमी करणे म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं. आज आपण एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. BMI म्हणजे काय आणि तुमचे आदर्श वजन किती असावे? बरेच लोक म्हणतात, डॉक्टर माझं वजन 65 किलो आहे. ते जास्त आहे का कमी? पण या प्रश्नाचं उत्तर फक्त वजन पाहून देता येत नाही. उदाहरणार्थ, दोन व्यक्तींचं वजन 65 किलो असू शकतं. पण एकाची उंची 5 फूट असेल आणि दुसऱ्याची 5 फूट 10 इंच असेल, तर दोघांच्या शरीररचना वेगळी असेल. म्हणूनच डॉक्टर BMI वापरतात. BMI म्हणजे काय? तर BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. हा एक साधा मापदंड आहे, जो तुमच्या उंचीच्या तुलनेत वजन योग्य आहे का हे सांगतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, BMI हा सुरुवातीचा अंदाज आहे. फक्त BMI पाहून एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचा अंतिम निष्कर्ष काढता येत नाही. BMI का तपासावा? कारण त्यामुळे आपल्याला समजू शकते की आपण कमी वजनाचे आहोत का? योग्य वजनात आहोत का? जास्त वजनाचे आहोत का? किंवा लठ्ठपणा श्रेणीत आहोत का? BMIची श्रेणी 18.5 पेक्षा कमी असेल तर वजन कमी म्हणजेच अंडरवेट आहे. 18.5 ते 24.9 हे असेल तर सामान्य वजन आहे. 25 ते 29.9 हे जास्त वजन म्हणजे ओव्हरवेटमध्ये असतं. तसेच 30 किंवा त्याचपेक्षा जास्त हे लठ्ठपणा श्रेणीमध्ये म्हणजेच ओबेसिटीमध्ये मोडतं. पण BMIची मर्यादा काय? समजा एखादा खेळाडू नियमित व्यायाम करतो आणि त्याचे स्नायू खूप चांगले आहेत. त्याचा BMI जास्त येऊ शकतो, पण तो लठ्ठ असेलच असे नाही. तसंच एखाद्या व्यक्तीचा BMI सामान्य असला तरी पोटाभोवती जास्त चरबी असू शकते. म्हणूनच BMI सोबत कमरेचा घेर, शरीरातील चरबीचे प्रमाण, जीवनशैली आणि वैद्यकीय इतिहास याचाही विचार केला जातो. तुमचे आदर्श वजन कसे राखाल? जर तुमचे वजन जास्त असेल, अचानक उपाशी राहू नका. दररोज चालण्याची सवय लावा. प्रोटीनयुक्त आहार घ्या. गोड पेये आणि जंक फूड कमी करा. पुरेशी झोप घ्या. जर तुमचे वजन कमी असेल, तर दिवसातून 4 ते 5 वेळा पौष्टिक आहार घ्या. प्रोटीन आणि चांगले फॅट्स आहारात वाढवा. हलका स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम करा. कोणताही आजार किंवा पोषण तुटीची शक्यता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. फक्त वजनावर लक्ष देऊ नका. वजन काटा हा एकच मापदंड नाही. जर तुमची ऊर्जा वाढत असेल, कपडे सैल होत असतील, ताकद वाढत असेल आणि तुम्हाला निरोगी वाटत असेल, तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात. आजचा प्रॅक्टिकल टास्क. आजच तुमची उंची मोजा, तुमचे वजन नोंदवा, कमरेचा घेर मोजा. ही नोंदणी वहीत किंवा मोबाईलमध्ये लिहून ठेवा. त्यासाठी बरेच ॲप पण आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यातील प्रगती मोजणे सोपे जाईल. मग असा निष्कर्ष येतो की BMI हा एक उपयुक्त सुरुवातीचा मापदंड आहे, पण तो संपूर्ण आरोग्याचा अंतिम निकाल नाही. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि सातत्य या 4 गोष्टी दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण BMR म्हणजे काय, शरीर दिवसभरात किती कॅलरी खर्च करते, हा विषय अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. धन्यवाद.